बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडलेला असतो की ज्या पितृपक्ष पंधरवाड्यामध्ये ब्राह्मणाशिवाय कुठल्याही प्रकारचा विधी होत नाही, त्या पितृपक्ष पंधरवाड्यात जर ब्राह्मण भेटलेच नाही तर्पण विधी करण्यासाठी, तर घरच्या घरी तर्पण विधी कसा करावा याची एकदम सर्वात सोपी विधी मी सांगणार आहे, साहित्य सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि यात आपण हे पण बघणार आहोत की दत्तात्रेय दिव्य स्तोत्र हे इतर सर्व म्हणजे वाचण्यापेक्षा हे वाचल्यानंतर तुमचा पितृदोष त्वरित कमी होणार आहे. तर पितृदोषावर प्रभावी उपाय, तर्पण व श्री दत्तात्रेय दिव्य स्तोत्र पठण हे दोन उपाय आहेत. हे दत्तात्रेय दिव्य स्तोत्र अतिशय दिव्य असून श्री दत्तात्रेयांचे साक्षात दर्शन करविणारे आहे. तसेच हे पितृदोषावर प्रभावी स्तोत्र आहे. याने तात्काळ पितृदोष निवारण होण्यास मदत होते. हे श्री दत्तात्रेय दिव्य स्तोत्र म्हणण्यापूर्वी खालील दिव्य पितृ तर्पण विधी अवश्य करावा. हा विधी घरातील कर्त्या पुरुषाने करावा, परंतु वडील हयात नसेल तर, वडील हयात असतील तर काही म्हणजे करायचा नाही, आणि आजोबा असेल तर आजोबांनी त्यांच्या वडिलांसाठी करायचा आहे. ज्यांचे वडील हयात आहेत त्यांनी हा पितृ तर्पण करू नये. तर ही दिव्य तर्पण विधीचे साहित्य आहे: तांब्याचे ताम्हण, पंचपात्र, त्यात पाणी घ्यावे, आणि पळी. पळी म्हणजे छोटा चमचा असला तरी चालतोय, परंतु ते देवघरात ती पळी असते छोटीशी चमच्यासारखी, ती असेल तर अतिउत्तम. हा विधी सकाळी आंघोळ झाल्यावर लगेच करावा. विधी करण्यासाठी दक्षिण दिशेला तोंड करून बसावे. खाली बसण्यासाठी आसन घ्यावे आणि विधी करण्यापूर्वी प्रार्थना करावी मनातल्या मनात, किंवा मोठ्याने बोलले तरी चालेल. हे ज्ञात अज्ञात समस्त पितृदेवता, मी तुम्हाला नमस्कार करते. माझ्याकडून माझ्या पती पत्नी, माझ्या आईवडिलांकडून जिवंत असतील त्यांची नावे घ्यावी. घरातल्या व्यक्तींच्या, स्त्री असेल तर माझे आई वडील, सासू सासरे आणि घरातील सर्वांकडून काही चुकले असेल तर, तुमचे काही करायचे राहिले असेल तर आम्हाला क्षमा करावी, आणि जे काही करायचे राहिले असेल ते आमच्याकडून करवून घ्यावे. त्यासाठी आम्हाला कळेल असे संकेत देऊन बुद्धी, शक्ती, संधी आणि मार्ग द्यावे. तुमच्या सगळ्या इच्छा अतिशय शांतपणे आमच्याकडून पूर्ण करून घ्यावे. इथे स्त्री पण करू शकते तर्पण, पुरुष पण करू शकते, म्हणजे मुलीच असतील तर मुलींनी पण केलं तर चालतं. तुम्हाला शांती, मुक्ती, सद्गती, मोक्षप्राप्ती होऊ दे, आणि त्यासाठी आवश्यक अशा सर्व गोष्टी आमच्याकडून करवून घ्या. तुमचे शुभ आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू देत. तुमच्या आशीर्वादाने आमच्या मार्गातले, कार्यातले सगळे अडथळे दूर होऊ देत. यात मी माझ्या पद्धतीत प्रार्थना सांगितली आहे. तुम्हाला हवे असल्यास आणखी यात तुम्ही वाढवू शकता, कमी करू शकता. तुमच्या मनोभावे तुम्हाला पितरांसाठी प्रार्थना करायची आहे. अशा प्रकारे प्रार्थना केल्यानंतर उजव्या हाताच्या तळव्यात पळीने पाणी घ्यायचे. पुढील मंत्र म्हणून पाणी अंगठ्याच्या बाजूने ताम्हणात सोडावे. पुन्हा हातात पाणी घेऊन मंत्र म्हणून पाणी अंगठ्याच्या बाजूने ताम्हणात सोडावे. ताम्हणात म्हणजे ताटामध्ये. ही क्रिया 12 ते 15 वेळा करायची. पण ती करत असताना ओम सर्वभ्यो पितृभ्यो स्वधा नमः स्वधा तर्पयामि हा मंत्र बोलायचा आहे. त्यानंतर आता हात जोडायचे आणि म्हणायचे की ओम शांती 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 इति दिव्य पितृतर्पण विधी समाप्त पितृदेवता प्रणुमस्तु. यानंतर आता ते पाणी बेसिनमध्ये किंवा घरावर टाकायचे आहे. झाडाला टाकायचे नाहीये, तुळशीला पण टाकायचं नाहीये. हा विधी करताना एखाद्या ठराविक व्यक्तीचे नाव सुद्धा तुम्ही घेऊ शकता. म्हणजे समजा तुमचे आजोबा आहेत आणि तुमचे म्हणजे वडील त्यांच्यासाठी करतायत, आजोबा एक्सपायर झाल्यानंतर, तर आजोबाचं नाव समजा छत्रपती आहे तर तुम्ही ते नाव घेऊन करू शकता, आणि त्यांच्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सांगण्यास विनंती करू शकता. विधी करून झाल्यानंतर तोंड, हात, पाय धुवून नंतर देवाला नमस्कार किंवा पूजा करावी. आपली नित्य देवपूजा झाली की मग हे श्री दिव्य दत्तात्रेय स्तोत्र पूर्ण श्रद्धेने म्हणावे. अगदी छोटंसं आहे, पुस्तक पण भेटेल तुम्हाला मार्केटमध्ये, कुठे दुकानामध्ये. स्तोत्र पठण करण्यापूर्वी आणि स्तोत्र पठणानंतर श्री दत्तात्रेयांना आपल्या सर्व ज्ञात आणि अज्ञात पितरांना शांती, मुक्ती, सद्गती, मोक्ष मिळवून देण्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी. ज्यांना प्रखर पितृदोष आहे त्यांनी रोज सकाळ संध्याकाळ हे दिव्य श्री दत्त स्तोत्र, दत्तात्रेय स्तोत्र म्हणावे. रोज म्हणण्यापेक्षा हे 15 दिवसात म्हटले तर अतिउत्तम होईल. या उपायाने अल्पावधीतच आपला पितृदोष समाप्त होईल, यात तीळमात्र शंका नाही. हे दिव्य स्तोत्र श्री नारद पुराणातील असून हे स्वतः श्री नारद मुनींनीच रचले आहे. नारद मुनींच्या नामस्मरणाबाबत आपण सर्वच जाणून आहोत. सतत भगवान नारायणाच्या नामाचा नामघोष करीत नारद मुनी वैकुंठामध्ये कायम
गमन करीत असतात आणि त्यांनी भगवंताच्या हृदयात कायमचे स्थान मिळवलेले आहे. भगवान दत्तात्रय हेच भगवान विष्णू असून त्यांच्या नाना रूपधर ख्यातींची नारद मुनींना कल्पना होती, अर्थात आहे. या स्तोत्राची रचना करताना नारद मुनींनी सामान्य जनास सहज आकलन व्हावे आणि सर्वांकडून स्तुती रूप स्मरण भक्ती व्हावी ही इच्छा समोर ठेवली होती. अष्टादश अर्थात 18 श्लोकात या स्तोत्राची रचना आहे. 18वा श्लोक हा फलश्रुतीचा आहे. हे स्तोत्र शत्रूंचा नाश करणारे तसेच शास्त्रज्ञान व प्रत्यक्ष ब्रह्मानुभव देणारे असून याच्या पठणाने सर्व पापांचे क्षमन होते. आता शत्रू म्हणजे इथे तुम्हाला न आवडणाऱ्या माणसांची अथवा प्राण्यांची यादी नव्हे, तर कामादी षड्रिपूंना म्हणजे आपल्याच शरीरातले जे आहेत विकार, काम, क्रोध, माया, मद, मत्सर, लोभ इतर शत्रू म्हटले आहे. त्यांचा नाश झाल्यावरच ब्रह्मानुभव प्राप्त होऊ शकतो. आपण रोज हे दिव्य दत्तात्रय स्तोत्र पठण करून श्री दत्तात्रय भगवानांची कृपा प्राप्त करून घ्यावी आणि त्याच सोबत पितृदोषातून मुक्त व्हावे. रामकृष्ण हरी.